होळी वसंत ऋतूच्या आगमनाचा एक लोकप्रिय व पवित्र हिंदू सण. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात याला शिमगा असेही म्हणतात. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा हा सण होलिका दहन करून साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश. नमस्कार, मी शिवानी आणि आज आपण पाहणार आहोत होळी सण साजरा करण्यामागची हिंदू परंपरा व संस्कृती. आणि त्यासोबतच आपण जाणून घेणार आहोत या सणामागील वैज्ञानिक कारण, जे आपल्याला माहिती असायलाच हवं. त्यामुळे हा व्हिडिओ आवर्जून आपल्या परिवारासोबत पहा. होळी सणाची सुरुवात होळी देव आणण्यापासून होते. हा होळी देव आणण्यासाठी गावातील लोक वाजत गाजत गावाबाहेरील शेतात किंवा जंगलात जातात. इथे येऊन सावरीचे सरळसोट झाड हेरले जाते. हे सावरीचे झाड म्हणजेच होळी देव. सावरीचे झाड हे सुपिकतेचे प्रतीक मानले जाते, जे होळीच्या सहानेवर उभे करून त्याची पूजा करून ग्रामदेवतेच्या साक्षीने होळी खेळवली जाते. ही निसर्गाच्या शक्तीची पूजा करण्याची प्रथा आहे. सावरीचे झाड हेरून त्याची हळद, कुंकू, गुलाल लावून पूजा केली जाते. अक्षता वाटल्या जातात. आरती करून अक्षता अर्पण केल्या जातात. नारळ वाढवून नैवेद्य दाखवून झाड तोडले जाते. सावर हा काटेदार वृक्ष, त्यामुळे त्याचे काटे काढले जातात व झाडाचे सरळसोट खोड स्वच्छ केले जाते. त्यानंतर गावकरी हे सावरीचे झाड आपल्या खांद्यावर उचलून घेऊन ताशाच्या गजरात गावाकडे प्रस्थान करतात. हे झाड ढोल ताशांच्या गजरात गावकरी मिळून खांद्यावर वाहून आणतात, ज्यामुळे गावची एकता आणि सामूहिक भावना वाढीस लागते. हे झाड होळीच्या सहानेवर उभं करण्याची तयारी करण्यात येते. सावरीच्या खोडाला आंब्याचे डहाळे बांधले जातात, जे मंगलतेचे प्रतीक आहे. सर्व तयारी झाल्यावर झाड उभं करून होळी देवाची स्थापना केली जाते. हार घालून पूजा केली जाते. होळी देवासोबत या मोठ्या गोल दगडांची, ज्यांना स्थानिक भाषेत गुंड म्हणतात, यांची सुद्धा पूजा केली जाते. यांचा वापर होळी खेळवण्यासाठी केला जातो. फुले वाहिली जातात.
गावातील लोक होळीसाठी आपापल्या घरातून गोवऱ्या देतात. या गोवऱ्यांचा वापर करून होळी रचली जाते. लहान मुले दिमडी वाजवताना त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या या परंपरेत दिमडीला एक मानाचे स्थान आहे. हे वाद्य वाजवणे हा शिमगोत्सवाचा एक अविभाज्य भाग मानला जातो. होळी रचली जाते. होळीच्या मध्यभागी एरंडाची फांदी उभी करून त्यावर पुरणपोळी ठेवली जाते. होळी पेटवल्यानंतर ही पोळी ज्या दिशेला पडेल त्या दिशेच्या शिवारात चांगले धान्य पिकते असे मानतात. होळी खेळण्यासाठी सर्व गावकरी होळीच्या सहानेवर एकत्र येतात. यामुळे गावची सामाजिक एकता दिसून येते. होळी पेटवण्यासाठी वाजत गाजत विस्त बांधला जातो. गावच्या पाटलांच्या हस्ते होळी पेटवली जाते. होळी पेटल्यानंतर सर्वजण होळीसमोर बोंब मारतात. होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा पाहायला मिळते. यामागील शास्त्र म्हणजे मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्यासाठीचा विधी, ज्यामुळे नकारात्मक भावना दूर होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त केली जाते. बोंब मारल्याने मनातील राग, वाईट भावना दूर होतात आणि जळत्या होळीतून चैतन्य, तेजतत्व आणि शक्ती प्राप्त होते असे मानले जाते. होळी दहनामागे एक कथा सांगितली जाते. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता, जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे, पण त्याचा काहीच उपयोग होत नसे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार त्याने आपली बहीण होलिका, जिला वरदान मिळाले होते की अग्नी तिला जाळू शकत नाही, तिला बोलावले. हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून एक चिता रचण्यात आली आणि त्यावर होलिका भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन बसली. प्रल्हाद भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन होता. चिता पेटवण्यात आली आणि होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि होलिकेला आठवलं की तिला वरदानात असंही सांगितलं होतं की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हादच्या भक्तीमुळे अग्नी त्याला काहीही करू शकला नाही, पण होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा होळीचा सण साजरा केला जाऊ लागला. गावातील तरुण पेटत्या होळीसमोर गुंड उचलतात व होळीला प्रदक्षिणा मारतात. हे मोठे गोल दगड उचलणे तरुण मुलांची शारीरिक ताकद आणि शारीरिक क्षमता तपासण्याचे एक माध्यम मानले जाते. हा विधी सांस्कृतिक परंपरा आणि सामूहिक आनंदाचा एक भाग आहे. गावकरी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, नारळ वाढवतात. होळीमध्ये पोळी, भात अर्पण करतात. याद्वारे निसर्गाप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त केली जाते. आतापर्यंत आपण होळी साजरी करण्यामागचं पौराणिक कारण पाहिलं, पण तुम्हाला होळी साजरी करण्यामागचं वैज्ञानिक कारण सुद्धा माहिती असायला हवं. होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ, हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याची वेळ, निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ. थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते, यामुळे शारीरिक थकवा आल्यासारखे वाटत असते. वसंत ऋतूमध्ये वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी आपल्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो. थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा यासाठी होळी साजरी केली जाते. होळीचा दुसरा दिवस असतो धुळवडीचा. या दिवशी गावातील लहान मुले सोंग घेतात व घरोघरी जाऊन लोकांचे मनोरंजन करतात. गावातील लोक त्यांना पैसे देतात.
आजच्या दिवशी गावातील श्रीपूजक सुद्धा सोंग काढतात आणि त्यांच्या सोबतीला असतात गावातील मानकरी पाटील. विझलेल्या होळीची पवित्र राख लोक घेऊन जातात व आपल्या परस बागेत शेतात टाकतात आणि मागे उरतात होळीच्या खुणा. होळी म्हणजे जीवन, समाजातील एकता आणि निसर्गाचे आभार मानणारा उत्सव. होळीच्या पौराणिक, कृषी व लोकपरंपरेचे अनोखे मिश्रण महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला आम्ही होळी सणामागची आपली संस्कृती, परंपरा सांगण्याचा व दाखवण्याचा केलेला प्रयत्न कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या शिवानीज व्लॉग या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. भेटू पुढील व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.